अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या ऐतिहासिक निर्मितीनंतर भारतातील रुपेरी पडद्यावर प्रभू श्रीरामांची महिमा उलगडणारा पहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मिशन अयोध्या या चित्रपटाच्या माध्यमातून अयोध्येतील प्रभू श्रीरामांना प्रेक्षकांना पाहण्याची संधी पहिल्यांदाच रसिक प्रेक्षक आणि महाराष्ट्रातील राम भक्तांना मिळणार आहे. मिशन अयोध्या या चित्रपटाच्या माध्यमातून अयोध्येतील प्रभू श्रीरामांना प्रेक्षकांना पाहण्याची संधी पहिल्यांदाच रसिक प्रेक्षक आणि महाराष्ट्रातील राम भक्तांना मिळणार आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराची स्थापना झाल्यानंतर भारतातील कोणत्याही चित्रपटाचे चित्रीकरण तेथे झाले नसून ही संधी दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरचे निर्माते कृष्णा दादाराव शिंदे, योगिता कृष्णा शिंदे यांच्या RK योगिनी फिल्म प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड निर्मित मिशन अयोध्या या चित्रपटाद्वारे उपलब्ध झाली आहे. भारतीय इतिहास, संस्कृती आणि आध्यात्मिकतेचा अभूतपूर्व संगम असलेल्या या चित्रपटामुळे प्रेक्षकांना प्रभू श्रीरामांच्या अयोध्येचे मनोहारी दर्शन या चित्रपटातून येत्या 24 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहातून होणार आहे. या चित्रपटाच्या विशेष प्रमोशनसाठी आज या चित्रपटाचे निर्माते कृष्णा दादाराव शिंदे, योगिता कृष्णा शिंदे, लेखक दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे, चित्रपटातील व्यक्तिरेखा छत्रपती शिवाजी विद्यालय संभाजीनगर या शाळेचे इतिहास विषयाचे शिक्षक आणि अजित देशमुख सर यांची व्यक्तिरेखा साकारणारे निलेश देशपांडे व कारसेवक विचारे यांच्या भूमिकेतील डॉक्टर अभय कामत आणि अभिनेत्री तेजस्वी पाटील, सागर गुंजाळ इत्यादी उपस्थित होते. प्रत्येक चित्रपट दिग्दर्शक करीत असताना मी त्या विषयाशी प्रामाणिक राहून त्या गोष्टीला न्याय देण्याचा दिग्दर्शक म्हणून नेहमी प्रयत्न करतो. अशावेळी जेव्हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय त्या चित्रपटाच्या गोष्टीशी निगडीत असतो तेव्हा मी या चित्रपटाशी भावनिक पातळीवर जोडला जातो आणि तो चित्रपट माझ्यासाठी खास बनतो. असंच काहीसं या मिशन अयोध्या चित्रपटाबद्दल माझ्यासोबत घडलं आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी जेव्हा बाबरी मस्जिद जमीनदोस्त झाली, भारताच्या इतिहासातील ती एक अभूतपूर्व घटना होती. त्या घटनेचा परिणाम सर्व देशवासियांच्या मनावर झाला त्याला मी सुद्धा अपवाद नव्हतो. एका मोठ्या न्यायालयीन संघर्षानंतर रामजन्मभूमी मंदिराला परवानगी मिळाली आणि अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर उभं राहिलं. पण त्यामुळे भारतीय राजकारणाला मिळालेल्या दिशेशी माझं मन संतुष्ट नव्हतं आणि पुढच्या पिढ्यांचा जेव्हा मी विचार करू लागलो तेव्हा मानसिक त्रास होऊ लागला आणि मनात निर्माण झालेली विचारांची घुसमट असह्य होऊ लागली. म्हणूनच प्रभू श्रीरामांनी घुसमट बाहेर व्यक्त करण्यासाठी मिशन अयोध्या चित्रपटाची योजना केली असावी असं मला वाटतं, असं दिग्दर्शक समीर सुर्वे यांनी म्हटलंय. समीर रमेश सुर्वे, लेखक दिग्दर्शक मिशन अयोध्या या चित्रपटाचा येत्या 24 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रभर मिशन अयोध्या हा चित्रपट रिलीज होत आहे. RK योगिनी फिल्म प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड ही निर्मिती संस्था आहे आणि निर्माते कृष्णा दादाराव शिंदे आणि योगिता कृष्णा शिंदे हे निर्माते आहेत. राम मंदिराला येत्या 23 तारखेला 1 वर्ष पूर्ण होईल याचं औचित्य साधून आम्ही हा चित्रपट निर्माण केला आहे आणि या चित्रपटामध्ये आपल्याला बऱ्याचशा घडामोडी पाहायला मिळणार आहे. मुळात हा चित्रपट इतिहासाबद्दल किंवा भूतकाळातील गोष्टींबद्दल काही बोलत नाही. हा चित्रपट भविष्याबद्दल बोलणारा आहे, भविष्यातील गोष्टींना घेऊन पुढे येणारा आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रत्येकासाठी फार महत्त्वाचा आहे. म्हणजे आता राम मंदिर झालं म्हणजे 500 वर्षाच्या संघर्षानंतर या देशामध्ये अयोध्येमध्ये रामाचं भव्य मंदिर निर्माण झालं. पण आता इथून पुढे काय, म्हणजे आपण त्याला राष्ट्रमंदिर म्हणतो, तर हे राष्ट्रमंदिर या देशात फार महत्त्वाचं आहे. ते इतर राममंदिराचं असू नये तर हे खास आहे आणि त्या पद्धतीनेच त्याचं पुढे एक पॉझिटिव्ह वेने त्याचं एक वेगळं महत्त्व वाढतं. तर हे राम मंदिर हे रामराज्याची सुरुवात होऊ शकते का या विचाराने हा सिनेमा याची गोष्ट बांधली गेलेली आहे. अतिशय मनोरंजक सिनेमा आहे. त्यामुळे सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, 24 तारखेपासून हा सिनेमा रिलीज होतो आहे. तर हा सिनेमा आपण टेलिव्हिजन किंवा OTTची वाट न पाहता सिनेमागृहात जाऊन बघा. आपण एरवी बोलतो की मराठी सिनेमा चालत नाही. त्याचं कारण आहे की आपण थिएटरमध्ये येत नाही. त्याचं कारण हे मराठी चित्रपटसृष्टीतून आम्ही बनवणारे आम्ही पण कुठेतरी कमी पडतो की आम्ही तुम्हाला तो कॉन्फिडन्स देऊ शकत नाही की हा बाबा आपण सिनेमागृहात जाऊन बघावा. पण मी इथून तुम्हाला हे आश्वस्त करू शकतो की हा सिनेमा आम्ही पडद्याचा सिनेमा बनवलेला आहे. त्यामुळे हा चित्रपटगृहातच जाऊन आपण पाहावा. जे कलाकार आहेत सतीश पुळेकर, तेजस्वी पाटील हे आपल्या परिचयाचे आहेत. पण त्याच्यानंतर त्या व्यतिरिक्त या चित्रपटाची जी कास्ट आहे
ती वेगळी आहे. ती कदाचित आपल्या परिचयाची नाही आहे, पण ते जबरदस्त ॲक्टर आहेत आणि ते या सिनेमातून आपल्या समोर येणार आहेत. मला पूर्ण विश्वास आहे की या चित्रपटात कुणी स्टार नाही आहे ना, पण हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला नवे स्टार देणारा आहे. करायचा होता तर ते आव्हान होतं आम्हाला. शिवाय अयोध्येमध्ये जाऊन शूट करणं, जौनपूरमध्ये जाऊन शूट करणं, 20 मुलं म्हणजे पूर्ण 50 जणांचा क्रू घेऊन तिकडे जाऊन शूट करणं आणि विषम परिस्थितीमध्ये सगळं शूटिंग चाललं आमचं. त्यामुळे प्रत्येक सीन शूट करताना ते आम्हाला आव्हान वाटत होतं, पण श्रीरामाची कृपा होती, आमच्या डोक्यावर रामाचा हात होता, त्यामुळे हे शक्य झालं.